राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक आयुक्त भूपेंद्र गुरव यांचा चोपडा वैजापूर येथील तत्कालीन वनक्षेत्रपाल यांना दंड व शास्ती लावण्याचा दणका। याबाबत सविस्तर माहिती अशी की धुळे येथील मुख्य वन संरक्षक अधिकारी वन वृत्ती अंतर्गत उपवन संरक्षक अधिकारी यावल वन विभाग जळगाव यांच्या अंतर्गत चोपडा व वैजापूर वनक्षेत्रपाल यांच्याकडे आरटीआय ॲक्टिव्हिस्ट सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी दिनांक 7/3/2022 रोजी माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत वन विभागामार्फत वनक्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्या अंतर्गत विविध योजनेत झालेल्या कामांची माहिती, नर्सरीमधील मातीरेती वाहतूक केलेल्या वाहन मालक चालक यांच्या नावासह नर्सरीमधील कॅम्प अंतर्गत व इतर योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपांची संख्या, रोपांची जात व काम करणाऱ्या मजुरांना अदा केलेल्या रकमेची माहिती, 32 नंबर वाउचर कॅशबुकच्या तसेच आरटीजीएस याद्या, संयुक्त वन समिती अंतर्गत झालेल्या कामाची माहिती, कामावरती झालेला खर्च, 32 नंबर वाउचर बिलांची कॅशबुक, झेरॉक्स प्रती तसेच आरटीजीएस याद्या ही संपूर्ण माहिती मागितली असता मात्र तत्कालीन वनक्षेत्रपाल यांनी माहितीचा अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवल्यामुळे दिनांक 10/3/2022 रोजी प्रथम अपिलाय अधिकारी तथा सहाय्यक वन संरक्षक अधिकारी वनीकरण व वन्यजीव चोपडा यावल वन विभाग जळगाव यांच्याकडे अपील दाखल केली असता सदर प्रथम अपिलाय अधिकाऱ्यांच्या माहिती देण्याचा निर्णय होऊन देखील विद्यमान वनक्षेत्रपाल यांनी जाणून बुजून माहिती दिली नाही। त्या कारणास्तव नंदकुमार तवर यांनी दिनांक 29/9/2022 रोजी राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक यांच्याकडे द्वितीय अपील अर्ज दाखल केले होते। सदर अपिलाची सुनावणी दिनांक 11 मार्च 2026 रोजी राज्य माहिती आयोगकडे घेण्यात आली असता राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक आयुक्त भूपेंद्र गुरव यांनी दिनांक 7/5/2026 रोजी आदेश पारित करून अर्जदार नंदकुमार तवर यांना तत्कालीन व विद्यमान जनमाहिती अधिकारी तथा वनक्षेत्रपाल वैजापूर चोपडा प्रादेशिक यांनी आयुक्तांचा आदेश मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत नंदकुमार तवर यांना माहिती द्यावी आणि आयोगाला खुलासा सादर करावा, परंतु माहिती आयोग खंडपीठ नाशिक आयुक्त यांच्या आदेशाची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नसून विद्यमान वन क्षेत्रपाल हे जाणून बुजून आज देखील माहिती देण्यास तयार नाहीयेत। सदर तवर हे 2 वेळेस वैजापूर चोपडा वन विभागाच्या कार्यालयात जाऊन देखील माहिती आजपर्यंत मिळालेली नाही। तसेच सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर हे लवकरच राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांच्या पुढे जाऊन तक्रार सादर करणार आहेत, जेणेकरून वैजापूर चोपडा तत्कालीन व विद्यमान वनक्षेत्रपाल यांच्यावर कायदेशीर शिस्तभंगाची व शास्ती लावण्यात यावी अशी मागणी करणार आहेत। झुंजार क्रांती न्यूज ब्युरो नाशिक।